उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत. अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घोषणा. उद्या दानवे अर्ज दाखल करणार. आमदारकी खासदारकी 100 वेळा कुर्बान. सुषमा अंधारेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा. उद्धव ठाकरेंनी उमेदवारी न घेतल्यानं महाविकास आघाडीत फूट. काँग्रेस विधान परिषदेत उमेदवार देणार. हर्षवर्धन सपकाळांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू. विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावं समोर. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत यांचं नाव चर्चेत, तर अतुल लोंढे, यशोमती ठाकूर, नसीम खान यांच्याही नावाची चर्चा. विधान परिषदेच्या 9 जागांसोबत राज्यपाल नियुक्त 5 आमदारांचीही निवड होण्याची शक्यता. राज्यपाल नियुक्त आमदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उद्या उमेदवारी अर्ज भरणार. आज संध्याकाळपर्यंत उमेदवारांचं नाव घोषित करणार. सुनील तटकरेंची माहिती. ऐन उन्हाळ्यात मंत्रालयातील एसी बंद. उकाड्यानं कर्मचारी हैराण. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील एसी सुरू. शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील संघर्ष शिगेला. विहंग ग्रुपकडून आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस. भूमाफियासह बलात्कार खंडणीचे आरोप प्रत्यारोप. महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर. बागेश्वर बाबानंतर आता स्वामी आनंद स्वरूपाच्या पोस्टनं पुन्हा वाद. युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवरायांचं झालं. आनंद स्वरूपचं ट्विट. शिवराय कधी युद्ध मैदानात न लढल्याचाही उल्लेख. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी. अश्विनी देशमुख यांचा पराभव. स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी.